2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस हा पक्ष पहिल्या नंबरचा पक्ष खरं तर बनलेला आहे. गतवेळच्या निवडणुकीमध्ये केवळ एक खासदार याच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा होता. मात्र आज तीच संख्या जी आहे ती 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. खरं तर या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रातल्या पहिल्या 4 काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नाव असलेलं सतेज पाटील आपल्यासोबत आहेत. साहेब, कशा पद्धतीने सगळं राजकारण आपण पाहताय, गेल्या वेळीचे राजकारण आता एक मोठी घोडदौड करत 13चा आकडा पार केली. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं, मतदारांचं मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. कारण की महाविकास आघाडीच्या बाजूने एक अत्यंत उत्कृष्ट असा मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी दिला. आणि विशेष करून काँग्रेसच्या बाजूनं जवळजवळ 13 सीट्स निवडून देण्याचं काम सामान्य जनतेनं त्या ठिकाणी केलं. राहुलजींची भारत जोडो यात्रा असेल, काँग्रेस पक्षानं जो जाहीरनामा काढला सामान्य माणसांसाठी, सामान्य माणसांचा पक्ष कुठला तर तो काँग्रेस पक्ष, अशी धारणा जी काय आजपर्यंत आहे ती आणि भक्कम करायचं काम या जाहीरनाम्याच्या माध्यमातून झालं. आणि म्हणून काँग्रेसला घवघवीत असं यश आपल्याला मिळताना त्या ठिकाणी दिसतंय. माननीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, ही सगळी वरिष्ठ मंडळी मार्गदर्शन करत होती. आणि त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी आपापला जिल्हा हा ताकदीनं लढले. यावेळी एक वेगळी ऊर्जा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये होती आणि त्याला कारणीभूत एकूण देशातलं वातावरण असेल, राज्यातलं फोडाफोडीचं वातावरण असेल किंवा भारत जोडो यात्रेचा जो प्रतिसाद होता लोकांचा, या सगळ्याचं एक मिळून मिश्रण झालं आणि काँग्रेसला यश मिळालं. तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये अनेक मंत्री जे आहेत ते केंद्रामध्ये राहिलेले त्यांचा पराभव झाला आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाची नावं देखील आहेत. या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहता, याला नेमकं काय कारणीभूत असावं, कशामुळे हे सगळं लोकांचं मत जे आहे ते बदलण्याचं कारण नेमकं काय असावं, काय नेमकं वाटतं? नाही, मराठवाड्यामध्ये विचार केला तर मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा होता. राज्यामध्येही तो अत्यंत महत्त्वाचा होता. विद्यमान सरकारनं फसवलं आहे हे 100% मराठा समाजामध्ये या ठिकाणी खात्री झाली होती. कारण की निवडणुकीपुरतं काहीतरी केलं आहे हे यामध्ये होतं. सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन ही जाहीर केली शेवटच्या दिवशी, परंतु त्याच्या संदर्भातले कुठली आकडेवारी, GR किंवा कशा पद्धतीने घेतलं जाणार हे काही झालं नव्हतं. कांद्याचा प्रश्न असेल, शेतकरी हवालदिल होते या देशातल्या आणि राज्यातल्या सत्तेच्या एकूण कारभारावर त्या ठिकाणी समाधानी नव्हते. आणि महागाई हा एक प्रचंड मोठा मुद्दा होता. त्याचबरोबर या राज्यातले उद्योग हे गुजरातला जात आहेत हे आपण उघड्या डोळ्यानं पाहतोय. आणि मग या राज्यातल्या रोजगाराची संधी केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हिरावून घेते हे 100% सत्य लोकांच्या समोर मांडण्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी यशस्वी झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम हा एकत्रितपणे या निवडणुकीच्या मतदानाद्वारे लोकांनी दिला असं म्हणायला हरकत नाही. एक्झिट पोल वेगवेगळं सांगत होते, परंतु शेवटी लोकांच्या मनातला एक्झिट पोल हा महत्त्वाचा होता. जनतेच्या मनातलं ओळखता येत नाही. 400 पारचा नारा जो आहे तो दिला जात होता, मात्र प्रत्यक्षात 391च्या आसपास जागा ज्या आहेत त्या 291च्या आसपास NDA त्या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळालेलं आहे. खरं तर 405चा नारा त्या ठिकाणी दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचीच अपेक्षा भंग झालेली, या संदर्भात नेमकं काय? नाही, भाजप स्वतः बहुमत एकटा पक्षाच्या ताकदीवर बहुमत सुद्धा गाठू शकलेलं नाही, हा अहंकार आहे. म्हणजे अयोध्यातल्या सीटचा निकाल आपल्याला या देशानं त्या ठिकाणी बघितलेला आहे. उत्तर प्रदेशमधला निकाल आपण बघितलेला आहे, किंबहुना राजस्थानमध्ये असेल. महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं, पवारसाहेबांचा पक्ष फोडण्यात आला, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडण्यात आला, काँग्रेसला काही प्रमाणात या फोडाफोडीचं राजकारणाचं बळी काँग्रेस पडलं. हे सगळं जनतेला पटलं नव्हतं. जे भाजप या ठिकाणी करतंय, सत्तेसाठी आम्ही काही पण करू, म्हणजे आदल्या दिवशी आरोप होतात, दुसऱ्या दिवशी ते लोक भाजपमध्ये जातात, हे साधारणपणे जनता विसरत नाही. आपण म्हणतो पब्लिक मेमरी शॉर्ट, परंतु पब्लिक मेमरी शॉर्ट नाही, पब्लिक लक्षात ठेवतं आणि योग्य वेळी आलं त्याचं उत्तर देतं. 400 पारचा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. कारण की शेवटी हे 5वी बहुमत कशासाठी, तर संविधान बदलायसाठी पाहिजे हे अनेक त्यांच्या खासदारांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं.
मग नंतर ते संविधान बदलणार नाहीत म्हणले तरी नाही, कारण की ऑलरेडी त्याच्या आधी त्यांच्या खासदारांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आम्हाला 400 सीटा कशासाठी पाहिजेत, तर आम्हाला संविधानात बदल करायचा आहे, घटनेत बदल करायचे. आणि हे सगळं जो काय डाव होता भाजपचा, ह्या देशाचा गाभा असणारी घटना बदलायचा, तो डाव हाणून पाडला. आणि म्हणून 400 वगैरे अगदी 230च्या आसपास आता मला वाटतं आकडेवारी अंतिम त्यांची एकट्या पक्षाची ही आता म्हणजे 250च्या आतच ते राहिलेले आहेत, हे सत्य आपल्याला दिसून येते. तर भाजप 400 पारच्या नेरेटिव्ह त्यांनी सेट केला, मात्र त्यात यशस्वी झाले नाहीत. मात्र काँग्रेसनं जो संविधान बचावचा जो नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, मतदारांपर्यंत जाऊन पोचले, हे संविधान वाचवलं पाहिजे ते बदलण्याचा प्रयत्न करतात, यामध्ये यश मात्र काँग्रेसला आले असं नाही. काँग्रेसनं नेरेटिव्ह सेट केला नाही, परंतु भाजपचा जो खरा नेरेटिव्ह आहे, जो पडद्याच्या पाठीमागं होता, तो लोकांच्यापर्यंत पोहोचवला. 400 पार कशासाठी, तर ही घटना बदलायची आहे, हे जे सत्य त्यांचं होतं ते बोलत जाहीरपणे त्यांचे प्रमुख नेते बोलत नव्हते, परंतु त्यांचे 5-6 खासदार जाहीरपणे बोलले. आणि म्हणून त्यातून एक लोकांना पटलं की हे नक्की घटना बदलायसाठीच. आणि शेवटी हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर चालतो. काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका घटनेला धरून असलेली आहे. संविधान टिकलं पाहिजे, घटना टिकली पाहिजे, आणि म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे की घटना टिकली पाहिजे, हे लोकांपर्यंत आम्ही घेऊन गेलो. कारण की याच घटनेनं या देशाची प्रगती झालेली आहे, आणि म्हणून हा पाया आहे आणि तो टिकला पाहिजे, ही भूमिका आम्ही लोकांना पटवून सांगितली आणि लोकांना ती पटलेली आहे. इंडिया आघाडीच्या आता आशा पल्लवित झाल्यात, कारण मॅन्डेटच्या जवळपास जाऊन पोहोचलेली इंडिया आघाडी. त्या ठिकाणी भाजप जो आहे तो इंडिया आघाडीपेक्षाही जास्त आम्ही एकट्या भाजपनं उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणले असं सांगत असलं तरी सकाळपासून ज्या हालचाली घडत आहेत, नितीश कुमार ज्या पद्धतीनं तेजस्वी यादव सोबत जाऊन एका विमानातून प्रवास करत, त्यानंतर आशा पल्लवित झाल्यात असं वाटतं इंडिया आघाडीच्या. नाही, लोकांच्या मनातलं सरकार यावं ही भावना साधारणपणे लोकांच्यामध्ये. आम्ही काल का लोकांना भेटलो, आज सकाळी लोक भेटत आहेत, लोक म्हणत आहेत की काही करून इंडिया आघाडीची सत्ता आली पाहिजे. ही लोकभावना आहे, आणि ही लोकभावना मला वाटते कदाचित प्रत्यक्ष उतरेल अशी अंबाबाई चरणी प्रार्थना आहे. काय नेमकं वाटतं या सगळ्या घडामोडींवरून? काय व्हावं असं वाटतंय, कारण की शेवटी कुणालाच ताम्रपट दिलेला नसतो. 10 वर्षामध्ये देशाचं काय वाटोळं लागलं हे देशानं बघितलेलं आहे, आणि त्याचा मॅन्डेट दिलेला आहे, लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे. म्हणजे 37% आकडेवारी जी 2019ला होती, त्यात सुद्धा त्या टक्क्यात कमी झालेलं आहे आता. म्हणजे भाजपला जी मतं पडलेली ती कमी मतं पडलेली आहेत. आणि म्हणून मला वाटते की लोकांचा प्रतिसाद या सगळ्या गोष्टीला नाही आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आम्हालाही वाटते की इंडिया आघाडीची सत्ता यावी, कसंही करून काही करून सगळ्यांशी चर्चा करून हा जर मेळ बसला तर मला वाटते लोकाभिमुख लोकांचं सरकार, ज्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे इंडिया आघाडीचा, तो जाहीरनामा सामान्यांसाठी अंमलात येणारं सरकार यावं अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातल्या शिंदे गटाच्या काही खासदार जे आहेत ते आता उद्धव ठाकरेंच्या सोबत खरं तर संपर्कात आहे, अशा पद्धतीची एक नवीन चर्चा सकाळपासून सुरू झाली. मला वाटते शिवसेनेचे लोक त्याच्यावर उत्तर देणं संयुक्तिक राहील. आम्ही काँग्रेस म्हणून त्याला उत्तर देणं संयुक्तिक नाही, कारण की शेवटी वारं बदलल्यावर सगळंच बदलत असतं, हे आपण पाहिलेलं आहे. खरं तर हे सगळं राजकारण आता बघितलं ज्या पद्धतीनं लोकांनी स्वीकारलेलं नाही, अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत आहेत जे 2.5 वर्षांमधलं राजकारण झालं. ह्या सगळ्या राजकारणावरून आगामी विधानसभेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? कारण एकंदरीतच जवळपास 30 जागा महाविकास आघाडीने, एक अपक्ष जी विशाल पाटील आपल्याच काँग्रेस पक्षातील राहिलेत, एकंदरीत ह्या सगळ्या जागा जिंकल्यानंतरचा काय नेमका विधानसभेसाठी विश्वास? नाही, सगळ्या 48 जागांचा आपण हिशोब केला तर जी मतं आता महाविकास आघाडी म्हणून आम्हाला पडलेली आहेत, ती जर आपण टक्केवारी बघितली, आकडा बघितला, तर लोकांच्या मनात राज्यात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी साधारणपणे धारणा आहे. आणि म्हणून मला वाटतं आता फार दिवस राहिलेले नाहीत, 90 दिवस राहिलेत विधानसभेला. आता विधानसभेची तयारी सुरू होईल, आणि मला वाटते महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला ऑक्टोबर अखेर याने निवडणुका लावल्या पाहिजेत, नाहीतर निवडणुका लागाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. ऑक्टोबर अखेर म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात याला काय अडचण येईल असं वाटत नाही. निवडणुकीवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. प्रचारामध्ये देखील काही आपण पाहिलं होतं की ही शेवटची देखील निवडणूक असू शकते लोकसभेची. या संदर्भात काय वाटतं विधानसभेची? नाही, इंडिया आघाडीची सत्ता आली तर अडचण याचं काही कारण नाही, आणि आम्ही त्याच आशेवर आहोत. मी म्हणलं तसं अंबाबाई चरणी प्रार्थना आहे
की इंडिया आघाडीची सत्ता यावी, जेणेकरून लोकशाही अबाधित राहील या देशातली आणि प्रत्येक राज्याचं मत हे देशातलं सरकार ऐकेल अशा पद्धतीचं सरकार या देशात यावं. म्हणजे या निवडणुका वेळेवर, आता आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2.5 वर्ष झालेल्या नाहीत. 1.25 लाख कोटी रुपयेचं बजेट हे प्रशासकांच्या हातात या राज्यामधलं आहे. आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल, पुन्हा एकदा लोकशाही बळकट करायची असेल, तर मला वाटते मी म्हटलं तसं इंडिया आघाडीची सत्ताच हे करू शकणार आहे. तर शाहू महाराजांचा विजय या ठिकाणी झाला. जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली असं वाटतं का? ज्या मताधिक्याची अपेक्षा आपण करत होता तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी? नाही, 100%. कारण की ज्या पद्धतीनं स्वतः मुख्यमंत्री इथं 6 ते 8 दिवस स्थान मानून होते आणि त्यांनी आता कुठली यंत्रणा वापरली मी जाहीर सांगायची गरज नाही, लोकांना सगळ्यांना ते माहीत आहे. दबावाचं राजकारण झालं, अनेक गोष्टीचं वापर इथं झाला, परंतु ही भूमी नेहमी पुरोगामी राहिलेली आहे, एका विचारानं राहिलेली. मी पहिल्यापासून म्हणतो की देशात काय चाललं आहे याच्यापेक्षा कोल्हापुरात काय चाललं आहे महत्त्वाचं. कोल्हापूरकरांना कळतं की आपलं भलं कशामध्ये आहे, आपलं चांगलं कशामध्ये आहे, आणि तो मॅन्डेट कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांच्या प्रती दिला. राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व एवढं प्रचंड मोठं आहे, एवढे उपकार आहेत कोल्हापूरवर, आणि आज त्याच गादीला सन्मान करण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळते. मला वाटते याच्यासारखी सुवर्णसंधी कुठली नव्हती आणि त्याचा फायदा मताद्वारे लोकांनी करून दिला आणि आम्ही समाधानी आहोत. तर विरोधी बाकावरती मोठी नेत्यांची फौज पाहायला मिळत होती, मात्र इकडं तुमच्या मंचावरती PN साहेब असू देत, बंटी साहेब असू देत किंवा छत्रपती परिवार ही प्रमुख नेतेच पाहायला मिळत होते. एवढी मोठी ताकद समोर असून देखील 1.5 लाखाचं मताधिक्य. नाही, शेवटी जनता जनार्दन महत्त्वाचं आहे आणि जनतेचा कौल, जनतेचं मत हे आम्हाला माहीत होतं की शाहू महाराजांच्या बाजूनं असणार. आम्ही लोकांच्यापर्यंत योग्य पद्धतीनं पोचलो. प्लॅनिंग आमचं चांगलं झालं. प्रत्येक गावामध्ये शाहू महाराजांचं नाव पोचवायचं काम ते प्रामुख्यानं आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि तिन्ही पक्ष फोडलेल्याची सहानुभूती, पक्ष सोडून गेलेल्याचा राग, ह्या सगळ्या गोष्टीचं एक संमिश्र एकत्रितपणे झालं. काही जोडण्या त्यांनी वेगळ्या लावल्या शेवटच्या 1-3-4 दिवसात, पण थोडं मताधिक्य आमचं कमी झालं म्हणायला हरकत नाही. परंतु शेवटी जे अपेक्षित होतं लीड ते आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे असं मला वाटतं. शेवटचाच प्रश्न विचारतो. खरं तर निवडणूक जिंकलेली आहे. आपण निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं प्रत्येक तालुक्यामध्ये आपले कार्यालय या ठिकाणी महाराजांचं असेल. आता अपेक्षा देखील लोकांच्या असतील. या सगळ्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा कशा पद्धतीनं महाराजांनी देखील पूर्ण करतील असा विश्वास? नाही, तर परवा दिवशी काँग्रेस पक्षाची खासदारांची बैठक आहे, त्यानंतर कदाचित दिल्लीत एक बैठक झाली की विद्यमान खासदार शाहू महाराजजी आणि मी स्वतः प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांना भेटायला आम्ही जाणार आहोत. तालुक्यातले लोक भेटतील आम्हाला, आणि मी जसं सांगितलं तसं चंदगड, गडिंग्लज, आजरा, भुदरगड आणि राधानगरी हे दुर्गम तालुके आहेत. आमचा करवीर असेल किंवा उत्तर दक्षिण मतदारसंघ असेल किंवा कागल असेल, हे कोल्हापूरला येऊ शकतात, खासदारांना भेटू शकतात. परंतु किमान या तालुक्यामध्ये 15 ऑगस्टपूर्वी खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल, त्याचे आम्ही ऑलरेडी जागा काही ठिकाणी फायनल केलेल्या आहेत आणि तुम्हाला जुलै अखेर ही सगळी कार्यालय कार्यान्वित झालेली दिसतील. धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते सतेज पाटील, ज्यांनी खरं तर आपल्याला या संपूर्ण काँग्रेसच्या यशा संदर्भातली सविस्तर माहिती दिली. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.